नमस्कार, जय हिंद। आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी मोठ्या उत्साहाने तुम्हाला थोड्या दिवसांआधी सांगितलं होतं की तुमची ग्रुप डीची जी एक्झाम आहे त्याची डेट फायनली आलेली आहे आणि आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो। सो 17 नोव्हेंबर ते एंड ऑफ डिसेंबरपर्यंत तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। बट आता त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, म्हणजे कोर्टाकडून ह्या एक्झामसाठी स्टे लागलेला आहे। सो कोर्टाचा रिझल्टच आलेला नाही आहे, तर तुमची जी ही एक्झाम आहे हिला तुम्ही असं समजू शकतात एक तर ती पोस्टपोन झालेली आहे। 30 तारखेला 30 ऑक्टोबरला याचा रिझल्ट लागणार आहे कॅटकडे। सो 30पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। आता 30 ऑक्टोबरपर्यंत जर याचा रिझल्ट नाही लागला तर तुमची एक्झामवर स्टेच असणार आहे। तरीसुद्धा आपण अभ्यास करत राहायचा आहे, कारण रिझल्ट काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे। सो अभ्यास करत राहायचा आहे आणि पूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न एवढ्या दिवसांमध्ये करून घ्यायचा आहे। काही अडीअडचण असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, ठीक आहे। आणि आपण ह्या एक्झामसाठी जे लाईव्ह लेक्चर घेत आहोत ते टिकर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलवर घेतो। दररोज सकाळी 10 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर सुरू असतं। सो जेवढा वेळ तुम्हाला मिळालेला आहे त्या वेळेचा आता यूज करा, ठीक आहे। जेवढं पण तुमचं राहिलेला काही पोर्शन असेल तर तुम्ही कंप्लीट करून घ्यायचा आहे, पूर्ण सिलेबस कव्हर करून घ्यायचा आहे, छान अभ्यास करायचा आहे। एक्झाम कॅन्सल नाही झालेली आहे, फक्त पोस्टपोन होण्याची शक्यता आहे। याबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। जय हिंद।